मित्रांनो नमस्कार, तुम्ही जे पाहताय हे कोणतंही घर नाही, रेल्वे स्टेशन नाही आहे, एस टी स्टँड नाही आहे, तर हे आहे आपल्या भाटनगरची शाळा. पहा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बरेचसे लोक हे शाळेमध्ये आलेले आहेत. हे काय शाळा शिकण्यासाठी आलेले नाहीत. पहा असे छोटे छोटे मुलं घेऊन, बाळ घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. हे काय शाळा शिकण्यासाठी या ठिकाणी आलेले नाही आहेत, तर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असणारी जी दयनीय परिस्थिती पावसामुळे झालेली आहे आणि त्या पावसामध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे अशा लोकांसाठी या ठिकाणी शाळेने कैलासवासी नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळा भाटनगर या शाळेतील प्रत्येक रूम ही ह्या लोकांसाठी दिलेली आहे. लाईट गेल्यामुळं या ठिकाणी अंधार आहे. पहा लाईट या ठिकाणी आपल्याला नसल्यामुळं काही गोष्टी दिसत नाही आहेत. हे पहा शाळेच्या ज्या बेंच आहेत या बेंच बाहेर घेतलेल्या आहेत आणि सर्व शिक्षकांनी, शिक्षकेतर स्टाफ जे आहेत यांनी या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी या ठिकाणी जागा करून दिलेली आहे. कारण की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपले पुण्याचे कलेक्टर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक शाळेला मुलांना सुट्टी देऊन त्या ठिकाणी शिक्षकांना बऱ्यापैकी काम करण्यासाठी सांगितलं आहे आणि या ठिकाणी सर्व शिक्षकही उपस्थित असून या ठिकाणी सगळ्या ज्या महिला मंडळ जे आहे ते या ठिकाणी बसलेले आहे. ही सद्य परिस्थिती या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की जे लोक आपलं घरदार सोडून या ठिकाणी आलेले आहेत. हे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की यांच्या पायाला या ठिकाणी जखम झालेली आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर काय सांगणार तुम्ही? थोडंसं बोला, दोन शब्द जवळ माईक घेऊन. नाव सांगा तुमचं नाव काय सर? जवळ घ्या माईक जवळ. हां नाही हाथ में हेलो. हाँ आप बताओ, ये इनको दे दो, देखो आप बोलो आपका नाम भी बताओ और कैसे. हाँ बोलो. मेरा नाम अजमेरी शेख है कैमरा पे देखिए और वो पूरा उसका पैर फ्रैक्चर है. हाँ मेरा भाई है. हे पहा या ठिकाणी यांचा भाऊ आहे आणि या ठिकाणी त्यांच्या भावाला या ठिकाणी मदत ही करून या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की शाळेचे सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्व असं आपण म्हणतो या परिसरामध्ये सचिन भाऊ साबळे यांनी त्वरित त्यांना या ठिकाणी आणलं आणि त्यांना या ठिकाणी आसरा दिलेला आहे. माईक हातामध्ये घ्या. सर काय सांगाल, काय परिस्थिती सध्या? सध्या तर खूप बिकट परिस्थिती दिसते इथं जवळ. आणि सकाळी काही अधिकाऱ्यांचे आम्हाला कॉल आले की पूर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे, त्यामुळे स्थानिक लोकांना काहीतरी सुविधा म्हणून शाळा उघडून द्या म्हणून अशी सूचना आल्या. त्या पद्धतीने आम्ही या नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याच्या पुढे त्यांना काही लागत असेल त्यासाठी आम्ही इथं तत्पर आहोत. पहा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छोटे छोटे मुलंसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. पहा अशा पद्धतीने पूर्ण शाळा मी तुम्हाला दाखवणार आहे की हे फक्त 2-3 रूमच झाल्या, पण अख्खी शाळा ज्याच्या 2 बिल्डिंग आहेत ही पूर्ण शाळा या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी लोकांनी आसरा घेतलेला आहे. शाळेमध्ये सर्व सोय म्हणजे स्वच्छतागृह असेल, मुलांसाठी असेल, मुलींसाठी असेल, प्रतीक्षालय असेल, प्रतीक्षागृह असेल, हे सगळं या लोकांसाठी या ठिकाणी खरं म्हणजे उपलब्ध करून दिलेलं आहे. या ठिकाणी पाण्याची सोयसुद्धा, पिण्याचं पाणी असेल याची सोयसुद्धा या ठिकाणी करून दिलेली आहे आणि आसरा जो म्हणतो आपण तो या शाळेने या ठिकाणी आपली जी शाळा आहे कैलासवासी नवनाथ दगडू साबळे भाटनगर या शाळेने लोकांना दिलं आहे. पण अजूनही लोक या ठिकाणी येत आहेत, आपल्या घरातील साहित्य घेऊन या ठिकाणी येत आहेत. सकाळपासून 6 वाजल्यापासून जवळजवळ आता 11 वाजले आहेत या ठिकाणी लोक येत आहेत. पहा ही आहे शाळेची एक बिल्डिंग. शाळेची दुसरीही बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये आता आपण चाललेलो आहोत, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तसेच या शाळेमध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुद्धा अतिशय छानपणे या ठिकाणी कार्यरत होती, पण आज या आपत्कालीन परिस्थितीमुळे आज त्यांनी बंद ठेवलेलं आहे. म्हणजे काही काळ ते पुन्हा एकदा आजचा बॅकलॉग हा भरून काढणार आहेत. हे पहा हा शाळेचा परिसर, छोटे छोटे मुलं या ठिकाणी आलेले आहेत. हा पहा अतिशय छान असा हा शाळेचा परिसर आहे. बाहेरून जो तुम्हाला मी दाखवतोय या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. हा पहा हा शाळेची दुसरी इमारत आहे आणि ह्या इमारतीमध्ये भव्य असमसे झाडे वगैरे एकदम छान पद्धतीने ही आपली ही जी शाळा आहे PCMC पब्लिक स्कूल कैलासवासी नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळा भाटनगर पिंपरी, ही शाळा आज भरली.
परंतु शाळा भरली कशी, तर मुलांनी नाही तर मुलांच्या पालकांनी सुद्धा ती भरली. पूर्ण कुटुंब हे पहा, छोटे छोटे मुलं अजूनही शाळेमध्ये राहण्यासाठी येत आहेत. पहा हे बघा, सगळं गबाळ घेऊन या ठिकाणी येत आहेत. हे पहा, छोटे छोटे मुलं आहेत, आपल्या घरातील सगळं सामान या ठिकाणी शाळेमध्ये आणत आहेत. पहा त्यांचा फॅन आहे आणि सगळ्या पद्धती सगळे सामान ते घेऊन या ठिकाणी शाळेमध्ये येत आहेत. पहा या ठिकाणी आपण पाहूया, शाळेमध्येही आपण जाणार आहोत. सर्व खोल्या या ठिकाणी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता बांदिवडेकर मॅडम ह्याही सकाळपासून जवळजवळ 5:30-6 वाजल्यापासून या ठिकाणी कार्यरत आहेत. सर्व स्टाफ या ठिकाणी आलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, ज्या ठिकाणी रोज सकाळी आपले छोटे छोटे मुलं आपल्या ड्रेसवर या ठिकाणी येत असतात, तर त्या ठिकाणी आज मुलांबरोबर त्यांचे पालकही आपल्याला शाळेमध्ये दिसतील. आणि हे पहा, छोटे छोटे मुलं, पूर्ण कुटुंब हा आपल्या शाळेतील विद्यार्थी आहे. आणि शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे. पहा, पण तो शाळेमध्ये आलेला नाही आहे, शाळेमध्ये आलेला नाही, तर तो शाळेमध्ये आलेला नसून तो आला आहे आपल्या पूर्ण कुटुंबासोबत. आपण त्याला बोलूया की त्याचं काय म्हणायचं. ठीक आहे, जवळ करायचा. कुणाल, काय झालं, कसं काय तू शाळेमध्ये आला आज? पूर आलेला. तू शाळेमध्ये रोज दप्तर घेऊन येतोस, बरोबर आहे की नाही? मग आज तुला सगळ्या कुटुंबासोबत यावं लागलं शाळेमध्ये. चांगलं वाटतंय का? नाही चांगलं वाटतंय की नाही? वाईट वाटतंय? बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. बघा, हा कुणाल आपल्या शाळेमध्ये होता आणि तो या ठिकाणी आलेला आहे. त्याने सांगितलं आपल्याला की त्याचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीने. हे पहा, छोटे छोटे मुलं, आपलं पूर्ण कुटुंब ज्यावेळेस आपल्याला आपल्या घरातून कुठंतरी घेऊन जावं लागतं, त्यावेळेस आपल्याला काय परिस्थिती होते आपण समजू शकतो. या ठिकाणी पहा, एक अंध आजी आहेत. पहा, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सचिन भाऊ त्यांना काही बोलत आहेत. काय नाव तुमच्या पोराचं? बरं, तुम्हाला अंगण पाहण्यासाठी पाहिजे का? पाणी शिल्लक आहे का? तुम्हाला पाण्याचं पाठवतो आम्ही. बरं, पाठवतो आम्ही, तुम्हाला पाठवतो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आजी आहेत आणि अंध आजी आहेत आणि त्यासुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांचं सगळं साहित्य तिथं बांधून ठेवलं असं म्हणतात आणि त्यांना या ठिकाणी बसवलं आहे. त्यांचा मुलगा ते बाकीचं साहित्य घेऊन येत आहे. पहा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली शाळा आहे, शाळा. त्या शाळेमध्ये आज जे पिंपरी गावामध्ये जे लोक राहतात आणि ते लोक जे आपल्या घरी राहतात त्यांना त्यांचं घर सोडून या ठिकाणी शाळेत यावं लागलं. ॲडमिशनसाठी, शिकवण्यासाठी नाही, तर पूर्ण कुटुंब त्यांना या ठिकाणी घेऊन यावं लागले. आणि या शाळेने आसरा दिलेला आहे. आपण शाळेला आईचा दर्जा देतो आणि पुढे खरंच या ठिकाणी लोकांना गरज होती की आसरा कुठेतरी आसरा या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये भेटत आहे. तिकडे पण लोक या ठिकाणी येत आहेत, जात आहेत आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जे बाहेर पडणार होते त्यांना आज आपलं कुटुंब बाहेर घेऊन पडावं लागलेलं आहे. पहा, या ठिकाणी आजींनी आत्ताच मागणी केली होती, तर आपले सचिन भाऊ साबळे आजीला लगेच त्यांच्याकडे असणारं एक ब्लँकेट होतं नवकोरते यांना आजीला देत आहेत. पहा, कारण बाहेर पाऊस येतो आहे, थंडी वाजते आहे खूप आणि या थंडीमध्ये त्यांनी या ठिकाणी आजीला पांघरून दिलेलं आहे. पहा, अशा पद्धतीने तुमच्या मुलालाही मी पाठवून देतो अशा पद्धतीने ते त्यांना एक भावनिक साथ घालत आहेत आणि आश्वासन देत आहेत. आपण अजून ही शाळेची जे ग्राउंड फ्लोअर आहे, आपण वरच्या फ्लोअरला पण चाललो आहोत. वरच्या फ्लोअरलाही आपण आता जाणार आहोत. हे पहा, अजूनही म्हणजे आज 11 वाजलेले आहेत, पण घरातील पहा सगळं साहित्य घेऊन, गॅस टाकी असेल किंवा टी व्ही असेल, ह्या पहा ह्या टी व्ही घेऊन आलेले आहेत. या ठिकाणी सगळं साहित्य या ठिकाणी शाळेमध्ये त्यांनी आणलेलं आहे आणि अशा पद्धतीने शाळेमध्ये एक गजबज चालू झालेली आहे. फर्स्ट फ्लोअर पॅक झालेला आहे, त्याच्यामुळे सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर हाही आपला चालू आहे. आपण आता वर जाणार आहोत, पाहूया वर काय परिस्थिती आहे. आपण आता सेकंड फ्लोअरला आलेलो आहोत. पहा, सेकंड फ्लोअरमध्ये पण पहा या ठिकाणी सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी बसलं आहे. त्यानंतर इकडेही पहा ज्या काही अवेलेबल चटाया होत्या किंवा जे काही आपल्याकडे होतं ते इथं देण्याचा प्रयत्न शाळेमध्ये केलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, आता तुम्ही इथे राहायला आलेत ना,
या ठिकाणी या ठिकाणी बघा सगळे छोटे मुलं वगैरे आलेले आहेत शाळेमध्ये. ही जी शाळा आहे या शाळेला विद्यार्थ्यांऐवजी सर्व पालक या ठिकाणी आलेले आहेत शिकण्यासाठी, नाही तर ते आपल्याला आसरा मिळावा यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही आता सगळे इथे राहायला आलेले, ही शाळा आहे आणि सरकारी मालमत्ता आहे. तुम्ही इथं राहत असला तुमची सगळी सोय होईल, परंतु इथल्या कुठलंही सामान किंवा साहित्य तुटणार नाही किंवा खराब होणार नाही याची जबाबदारी तुम्ही घ्या. या ठिकाणी बघा शाळेचं बरंचसं साहित्य आहे आणि साहित्य जपावं अशा सूचना या ठिकाणी सचिन भाऊ सांगत आहेत. या ठिकाणी बघा हा जो फ्लोअर आहे हा पण फ्लोअर पूर्ण पॅक आहे. या ठिकाणी छोटे छोटे मुलं आपण पाहू शकता, एक छोटेसे मुलंसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत पहा आणि बसलेले आहेत. बेंचेस सगळ्या साईडला लावलेले आहेत आणि पूर्ण शाळा ही पालकांच्या स्वाधीन दिलेली आहे, कारण आज परिस्थितीच त्या पद्धतीने आहे, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी सगळे पालक आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत पहा. आम्हाला घरामध्ये सगळं पाणी शिरलं, मग घराला जागा नाही म्हणून आम्हाला शाळेमध्ये आसरा भेटलेला. तुम्ही किती वाजता आला सकाळी या ठिकाणी? सकाळी 6 वाजता पाणी आलेलं आहे. पहा सगळे पाहू शकता 6 वाजता या ठिकाणी शाळेमध्ये आलेले आहेत आणि सगळे शाळेची टीम, या शाळेची टीम सकाळी 5-5:30 वाजल्यापासून सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे. मावशी तुम्ही काय सांगाल? हमारे घर में 6 बजे पानी घुस गया, पूरा पुल भर गया है, हमारा सब सामान घर में पूरा पाणी आहे? सब पूरा पाणी हो गया हमारे घर. आमच्या घरात बी सगळं पाणी झालंय. मग तुम्ही आल्यानंतर इथं तुमची काय सोय वगैरे कशी? तुम्हाला या ठिकाणी लगेच शाळा अवेलेबल झाली? लगेच पोराने धावपळ केली, लगेच पोरं लगे आपली म्हणली मावशी कुलप उघडू दिली ग्राम बसा म्हणून. पाऊस चालू होता. आता तुम्ही शाळेमध्ये आहात का नाही? हा कोणत्या शाळेमध्ये तुम्ही? सापळे प्राथमिक शाळा. बघा आपली भाटनगरची शाळा जी आहे त्या शाळेमध्ये खरंच आपत्तीच्या काळामध्ये धावून येणं हे काय असतं हे आपल्याला आज मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, हा झाला आपला फर्स्ट सेकंड फ्लोअर आणि आपण वरच्या फ्लोअरला पण चाललेलो आहोत. वरच्या फ्लोअरला पण आपण जाणार आहोत. त्या ठिकाणची परिस्थिती आपण पाहणार आहोत. पाहूया. पहा शाळा तर खूप छान दिसते. पहा रंगरंगोटी खूप छान आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरेज आहेत बसवलेले. स्लायडिंग च्या मस्तपैकी खिडक्या आहेत. हे पहा वरचा फ्लोअर आला आहे. ह्या फ्लोअर पहा छोटे छोटे मुलं खेळत आहेत या ठिकाणी. आणि हे पहा हे घर नाही तर ही शाळा आहे. त्या शाळेमध्ये देखील पहा घराचं रूप प्राप्त झालेलं आहे. रोज सकाळी जी मुलांच्या किवकिवाट चिवचिवाटमध्ये शाळा भरते ती आज पूर्ण पालकांच्या या गोंधळामध्ये शाळा भरलेली आहे. यांना पण शाळेमध्ये येण्याची हौस नाही, परंतु त्यांचं घर जे आहे ते पाण्यामध्ये गेल्यामुळे ते या ठिकाणी आलेले आहेत. हे दुसरी रूम आहे पहा. या ठिकाणी पहा सगळं आपल्या घरातलं साहित्य, घरात काही नसतं मित्रांनो, घरामध्ये सगळ्या गोष्टी असतात. आपण मिठापासून पिठापासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतात आणि ते सगळं घेऊन या ठिकाणी ह्या लोकांना आपलं कुटुंबसुद्धा बाहेर घराच्या पडावं लागलं. परंतु ही शाळा या सगळ्यांसाठी धावून आलेली आपल्याला या ठिकाणी दिसते पहा. शाळा जर तुम्ही पाहाल तर अतिशय छानपणे पहा रंगवलेली पण आहे. या ठिकाणी अपूर्णांक, मापन, सूत्रे हे सगळं मस्तपैकी चित्र पण मुलांना आनंदी ठेवण्यासाठी या ठिकाणी आहेत. पण आज या शाळेचं चित्र आपण जर पाहाल तर ही खरंच लोकांना धावून आलेली आणि लोकांच्या मदतीसाठी धावून आलेली ही शाळा आहे. या ठिकाणी शाळेचे एक शिक्षक सकाळपासून जे कार्यरत आहेत धोत्रे सर हेही या ठिकाणी आहेत. यांना आपण विचारूया नेमकं सर काय परिस्थिती सकाळपासून होती? अत्यंत भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी. 3 दिवसापासून जो या ठिकाणी मावळात जो पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आता आपण ज्या भाटनगर परिसरात आहात हे कैलासवासी नवनाथ दगडू साबळे प्राथमिक भाटनगर शाळा. या ठिकाणी आम्हाला सकाळीच आदेश आले की शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्ट्या द्या, परंतु तुम्ही या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासाठी हजर राहा. आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस या ठिकाणी लोकांचा म्हणजे धावपळ चालू होती. अक्षरशः म्हणजे तारेवरची कसरत त्यांची की आपल्या लहान बाळांना घेऊन कुठेतरी आसरा घ्यावा. मग अशा वेळेस आम्ही शाळेत आलो असताना आम्ही पहिल्यांदा गेट उघडला आणि त्यांना या ठिकाणी राहण्याची सोय उपलब्ध करून दिली. आणि त्यानंतर मग आपण या ठिकाणी पाहत आहात परिस्थिती अजूनही आवाक्याच्या बाहेर आहे. परिस्थिती अजून आवाक्यात येण्यासाठी किती वेळ लागेल आपण काही सांगता समजत नाही, कारण पावसाचा जोर अजूनही ओसरलेला नाही आहे. तरी या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्ष देत आहे. तरी आपण पुढे ज्या पद्धतीने पाऊस आणि या ठिकाणी हवामान खातं आपल्याला साथ देईल त्या परिस्थितीने
आपण यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवण्याचा प्रशासनाच्या वतीने आपण प्रयत्न करू. धन्यवाद सर. या ठिकाणी पहा धोत्रे सरांनी आपल्याला या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता, पहा वर्गामध्ये असणारे जे बेंचेस होते, टेबल होते, ते पण बाहेर या साईडला ठेवलेले आहेत, जेणेकरून लोकांना या ठिकाणी आपलं सगळं सामान ठेवता यावं. या ठिकाणी सचिन भाऊ साबळे यांनी सकाळपासून खरं धावपळ करून खरं म्हणजे लोकांना खूप मदत केली आहे. सचिन भाऊ, काय सांगाल नेमकं सकाळपासूनची परिस्थिती काय आहे? एकंदर आज आपण या ठिकाणी जी परिस्थिती पाहिली आहे, एवढी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे की अक्षरशः काही सांगता येत नाही आहे. आज या ठिकाणी आम्ही जो वर्गामध्ये गेलो त्याच्यामध्ये जी परिस्थिती होती आज कॅमेऱ्याच्या मार्फत तुम्हाला दाखवली गेली. आम्ही परिस्थिती अशी वाईट आहे की लहान लहान पोरं, जी पोरं शाळेत येत होती आज शाळेत न येतात, त्या परिवारासोबत शाळेत आली. परिस्थिती आजच्या त्यांच्या प्रशासनाने त्यांची राहण्याची सगळी सोय केलेली आहे, परंतु मला असं वाटतं की त्यांना आणखी कुठेतरी खाण्यापिण्याची सोय झाली असती तर ते आणखी बरं झालं असतं. बरोबर आहे, पण सकाळी ज्यावेळेस कळलं की आपल्याला शाळा उघडायची आहे आणि सगळे बेंचेस तिथं आहेत त्या सगळ्या काढायच्या, कसं वाटलं आणि काय कशी धावपळ करावं लागली? नाही, मला सकाळी 8 वाजता एक अधिकाऱ्याचा फोन आला, स्थानिक लोकांचाही फोन आला की आम्हाला अशी पूर परिस्थिती निर्माण झाली तर आमच्या घरात पाणी शिरलं. तर आम्ही 8 वाजता इथं सर्व स्टाफ आलो, शाळेचा पूर्ण स्टाफ होता, त्याच्या सर्व स्टाफ आणि आम्ही सर्वांनी मिळून ह्या लोकांची सोय केली की पहिलं त्यांना सुरक्षित स्थळ हलवणं हे महत्त्वाचं होतं. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि प्रत्येक एरियामध्ये जाऊन खाली जाऊन ज्या घरामध्ये पाणी शिरते त्या लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी आणलेलं आहे. तरी आमचं कार्य काय थांबणार नाही, ह्याच्यापुढे चालूच राहणार आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद. होय, आपण अजूनही हे या शाळेच्या आपण कर्मचाऱ्यांशी बोलणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका ज्या आहेत स्मिता बांदिवडेकर मॅडम, यांनाही आपण या ठिकाणी बोलणारच आहोत. त्यांचंही मनोगत या ठिकाणी आपण घेणार आहोत. चालू चालू आहे. लाल बोट काढा, बोट कॅमेऱ्यावरचं बोट, चालू आहे. असू द्या, पण हात खाली घ्या. हात खाली घ्या. मॅडम नमस्कार. आज सकाळपासूनच आपली शाळा व्हायला पाहिजे, आपण जे लहान मुलांचा शाळा आज न भरता आणि सगळीच वातावरण आज या ठिकाणी भाषेच्या शाळेमध्ये गेल्या प्रतिनामाला चालू झालेली शाळा वाटलं एक ठिकाणी दिसते. काय सांगा, काय शाळेत आल्याबरोबर सगळे राहण्यासाठी जागा मोकळी आहे. त्यामुळं आज मुलांना आपल्या जिल्हाधिकारी जाहीर केली आणि त्या लोकांची सोय मग आणि त्या वर्गांमध्ये आपण दोन्ही इमारतीमध्ये झालेले आहेत. आपण पाहू शकता, पहा दोन इमारती शाळेच्या आहेत. ही एक इमारत ज्या आम्ही उभे आहोत आणि साईडची इमारत आहे. दोन्ही इमारती, ह्या इमारतीच्या 2-3 फ्लोर आहेत. हेही पॅक आहेत, पलीकडचेही पॅक आहेत. मॅडम, त्या आपण जर स्टाफला आपण मला कळलं की आपल्याला शाळेला सुट्टी द्यायची, पण प्रत्येकाला हजर राहायचं. काय होतं, बरेचसे शिक्षकाचे की व्हॉट्सअप लवकर त्याच्यामध्ये पण उघडत नाही. तुम्ही काय केलं म्हणजे प्रत्येकाला फोन करून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि बरेचसे 90% शिक्षक उपस्थित राहिले आणि लांबचे जे होते त्यांना येण्याचा प्रयत्न नव्हतं, ते सोडले पण बाकी इधर हम भेज रहे हैं. सोय लागते आणि व्हॉट्सअपला आपण माणूस गडबडीने शाळेत येण्याच्या फ्लोरामध्ये असतो, तर मॅडमने स्वतः फोन करून या ठिकाणी स्टाफही सगळा बोलवलेला होता, स्टाफही आलेला होता. आणि या ठिकाणी परत म्हणजे आज अशा पावसामध्ये आता सध्या पाऊस येतोय, पण सकाळी 6:30 वाजल्यापासून या ठिकाणी सगळे कार्यरत आहेत. मॅडमनी सध्या या ठिकाणी सकाळपासून सगळं काम करत आहेत. शिक्षणाला शिकवता त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करते. आपल्या स्टाफच्या मदतीने सगळ्या गोष्टी या ठिकाणी करून घेत आहेत. मॅडम, काही सांगाल एकूण पुढे आता पाऊस थांबत नाही आहे, पाऊस चालूच राहतोय, काय बहुतेक तापासनंतर आपल्याला शाळा बंद विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवावं लागणार. त्यानंतर साफसफाई होणार, शाळेच्या 2 विद्यार्थी आपल्याला या सगळ्या कामामध्ये मला माझा
सहज काही 1-2% लोक शिक्षकांना बोलून जातात की शिक्षक हे काय करतात की काही काम नसतं, परंतु आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा शिक्षक हा उभा राहतो आणि शिक्षकांनी आज प्रत्येक शिक्षकांनी या ठिकाणी आमच्या ज्या या सगळ्या शिक्षकांचे जे लीडर आहेत, आपण त्याला मेन टीमला कॅप्टन होतो त्या आपल्या शाळेच्या सुनीता मांदिवली आपल्यासोबत होत्या आणि यांनी जे सकाळपासून जे काय आहे सगळा आढावा आपल्याला त्यांनी काय आणि प्रयत्न केले याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. थँक्यू मॅडम. साईड पोस्ट करतो. आपण पाहतायत की संपूर्ण स्टाफ हा शाळेचा या ठिकाणी सकाळपासून खरं म्हणजे कार्यरत आहे. मदत करत आहे, छत्री घेऊन प्रत्येकाची विचारपूस करत आहे आणि नेमके आपण काय आहात, म्हणजे बरे आहात का, सकाळ काय नाही, काय पाहिजे का वगैरे वगैरे गोष्टी ह्या आपल्या या ठिकाणी सांगत आहेत. आणि असं नाही की फक्त शिक्षक स्टाफच या ठिकाणी उपस्थित आहे, तर आपल्या प्री प्रायमरी ज्याला आपण म्हणतो किंवा आपण ज्याला बालवाडी म्हणतो, तर त्या बालवाडीच्या पण शिक्षिका या ठिकाणी सकाळपासून खरं म्हणजे लोकांची मदत करत आहेत. त्यामुळं या सगळ्यांचं खरं अभिनंदन करायला पाहिजे आणि अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. पण